नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव होण्यामागं जी वेगवेगळी कारणं आहेत, त्याच्यात सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे, की डाव्याकडून आलेली जेवढी म्हणून लेगेसी होती आणि ती चुकीची, ती सगळी ममता बॅनर्जी यांच्या पक्षानं घेतली. आणि जसं एस-आय-आर आणि गेल्या 15 वर्षातला त्या सरकारचा कारभार, त्याचबरोबर निवडणूक आयोगानं सातत्यानं अशी घेतलेली भूमिका, की ज्या भूमिकेमुळं राज्य सरकारविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग असा एक संघर्ष उभा ठाकला. पण ह्या सगळ्याहून मोठी ठरली ती तृणमूल काँग्रेसच्या सरकारबद्दलची नाराजी. आणि निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली बाब म्हणजे राजीनामा देणं. ते न करता अतिशय आडेलतट्टूपणाची जी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली, त्या भूमिकेनंतर बंगालमध्ये जे होऊ नये असं वाटत होतं, ते घडलं. सुवेंदू अधिकारी जे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत, ज्यांनी ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघामधून आधी त्यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नंदीग्राममधून आणि आता भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्या सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची काल कोलकात्यामध्ये हत्या करण्यात आली. चंद्रनाथ रथ हे अक्षरशः सावलीसारखे सुवेंदू अधिकारी यांच्याबरोबर कार्यरत होते. त्यांनी आखलेल्या नियोजनामध्ये शेवटी पीएची भूमिका महत्त्वाची असते, कारण पीए हा आपल्या नेत्याला वेळोवेळी त्याच्या आज दिवसभरातल्या कामकाजाची, नेत्यानं मागितला तर सल्ला देण्याची आणि नेत्याच्या अनेक खाजगी गोष्टीची राखण करणारा, नेत्याच्या हिताचं रक्षण करणारा असा तो असतो. म्हणूनच पीएला नेत्याची सावली म्हणून ओळखली जाते. ज्या पद्धतीनं चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसचा पराभव होणं हे या विधानसभेला का अपरिहार्य होतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच, पण हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा, की इथे तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारच विश्लेषण पाहायला मिळेल. सो घटना कोलकात्यातली आहे. आज मध्यरात्रीच्या सुमाराला घडली आहे. जेव्हा चंद्रनाथ रथ हे त्यांचं कामकाज संपवून त्यांच्या निवासस्थानाकडे परत निघाले होते, त्यावेळेला काही हल्लेखोरांनी, आता जे कळतंय त्याप्रमाणे, त्यांचा पाठलाग सुरू केला. रथ हे गाडीत आहेत, त्यांना कुठलीच कल्पना नाही आहे. बरं, तिथं भारतीय जनता पार्टीचा इतका मोठा विजय झालाय, त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असं काही धाडस करतील असं वाटणं कोणालाही शक्य नाही आहे. अशा वेळेला काही प्रमाणामध्ये गाफील असलेले, बहुतेक ते फोनवरती बोलत होते, हे रथ हे जेव्हा त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ आले, त्यावेळेला हल्लेखोरांनी आपला डाव साधला आणि त्यांच्यावरती 4 गोळ्या झाडल्या, ज्यातल्या 3 गोळ्या त्या चंद्रनाथ रथ यांना लागल्या. त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला. आता बंगालमध्ये ही जी निवडणुकीच्या नंतरची हिंसाचाराची प्रथा आहे, त्याप्रमाणे हे घडलं. पण हेच ते कारण आहे, की मागच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी जेव्हा बीरभूम असेल, 24 परगणा असेल, हावडा असेल, नदिया असेल, कोलकाता असेल, तिथल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी बोललो, त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव करायचाच, कारण लोकशाही मूल्याला अपेक्षित असलेली बाब ते करतच नाहीत. हे मागच्या वेळेला तर 40हून अधिक कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, त्यांच्या हत्या केल्या. आणि म्हणून एकीकडे लोकशाही मूल्याची आपण इतकी भलामण करत असताना विरोधी पक्षातले हे जे गट आहेत तृणमूल काँग्रेससारखे, ते किती लोकशाही विरोधी वागतात आणि हिंसेला समर्थन देतात, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून ममता बॅनर्जी यांचा पराभव भारतीय जनता पार्टीच्या सुनियोजित प्रयत्नांनी
जितका झाला असेल त्याहून अधिक त्या सरकारमधली बेबंदशाही, हुकुमशाही, हिंसाचार या सगळ्या कारणामुळं घडला. आणि आता चंद्रनाथ रथ यांच्या या हत्येनंतर असं दिसतंय, की पश्चिम बंगालमधली परिस्थिती आणखी बिघडेल. कारण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. माझ्या मते ती गैरकृती आहे. जेव्हा लोकांचा कौल आलाय आणि लोकांचा कौल हा सुस्पष्टपणे सांगतो आहे, की काहीही बाकीच्या बाबी असल्या म्हणजे केंद्रीय यंत्रणा, निवडणूक आयोग, भारतीय जनता पार्टीनं केलेलं अ, धार्मिक ध्रुवीकरण, तरीसुद्धा मुळात तुमचा कारभार पण योग्य नव्हता आणि त्यामुळं लोकांनी तुम्हाला नाकारलंय ही वस्तुस्थिती आहे. जी विरोधी पक्षातली नेते मंडळी मान्य करत नाहीत आणि इथेच त्यांची गोची होते. तुम्ही कष्ट करणार नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टी चुकत असेल तर ते कुठे चुकते हे सांगणार नाही. तुम्ही सातत्यानं सत्ताधारी घटक पक्षांच्या विरोधामध्ये नकारात्मक वातावरण निर्मिती करणार. प्रत्येक बाबीमध्ये खोट आहे असं सांगणार आणि राजकारणामध्ये हे चालतं. पण त्याला पर्याय काय? समजा भारतीय जनता पार्टी नकोय. तुमच्याकडं पॉझिटिव्ह काय आहे, की ज्यामुळं लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? हिंसा. या अशा हिंसेमुळं पश्चिम बंगालमधल्या प्रत्येक निवडणुकीला गालबोट लागतं आणि ज्ञानेश कुमार हे जरी ह्या निवडणुकीमध्ये स्वतः एक पार्टी झाले असले, तरीसुद्धा ह्याबद्दल त्यांना क्रेडिट दिलंच पाहिजे, की त्यांनी ही निवडणूक ही संरक्षित वातावरणामध्ये होईल याची पुरेपूर काळजी घेतली. ॲडमिनिस्ट्रेशनमधले अनेक महत्त्वाचे अधिकारी त्यांच्या बदल्या केल्या. त्या बदल्या केल्या नसत्या. निवडणूक आयोगानं जर अशा पद्धतीने निवडणूक घेतली नसती, तर काय झालं असतं त्याचं हे चंद्रनाथ रथ यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली आहे, हे त्याचं उदाहरण आहे. कारण ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे अक्षरशः हैदोस घालत होते. म्हणजे तिथे मला अनेक लोक असे भेटले, की जे सांगत होते, की ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी एवढी वाढलेली आहे, की तुम्ही कोलकात्यामध्ये छोटा ₹2,00,000 प्रकल्प सुद्धा काही असेल, तुमच्या दुकानाचं नूतनीकरण असेल, कुठे छोटासा रस्ता करायचा असेल, तर जे डाव्यांच्या काळात घडत होतं, की आमचं ऐका, नाहीतर तुमचं काहीच नाही होऊ देणार. ते तृणमूल काँग्रेसनं मोठ्या प्रमाणामध्ये केलं. त्यांचे कार्यकर्ते बेधुंद झाले होते आणि त्या बेधुंद झालेल्या कार्यकर्त्यांना हा पराभव पचत नाहीये. म्हणूनच मी म्हटलं, की जेवढा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाबद्दलचं विश्लेषण कराल, तेवढीच ही दुसरी काळी बाजू जी आहे ना, ते समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात चंद्रनाथ रथ यांच्या या हत्येनंतर केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्यात. स्वतः शुवेंदू अधिकारी यांनी ह्या प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा, केंद्रीय नेत्यांनी दखल घेतल्याचं सांगितलं. तिथले अनेक आमदार हे आता एकवटून चंद्रनाथ रथ यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहतील आणि ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीची भाषा आत्ता पायउतार झालेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वापरली, त्याची ही परिणती आहे. आणि म्हणून ही पण शक्यता आहे, की कदाचित या प्रकरणामध्ये ममता बॅनर्जी यांच्यावरती पण गुन्हा दाखल होईल. माझ्या मते तो व्हायलाच हवा. कारण तुमचे कार्यकर्ते, मी थेट म्हणणार नाही, की त्यांचा त्या गुन्ह्यात थेट सहभाग आहे. पण तुम्ही अतिशय आक्रमकपणे चुकीच्या पद्धतीची भाषा जेव्हा वापरता, त्यावेळेला हे अपरिहार्य होतं, की एखाद्या नेत्याची जी भाषा असते, ती भाषा ही अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना एखाद्या हत्येपर्यंत घेऊन जाते. हा आपला आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. जरा मागं बघून घ्या. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न असतो जे घडतं ते त्यातलं सत्य आणि किमान सत्याच्या जवळ जाणारं तरी शोधून महाराष्ट्रासमोर मांडायचं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, की आमचा स्वतःचा कोणताही राजकीय अभिनिवेश नाहीये. इंडिया आघाडी आणि एन-डी-ए यांच्याबद्दल आपलं सविस्तर आणि सखोल आणि तटस्थच विश्लेषण होत राहणार. थांबूया आपण इथे.